नमस्कार मित्रांनो, हा माझा ट्रिपचा दुसरा दिवस आहे. सकाळी उठलो, गुरुद्वारामध्ये दर्शन केलं. नंतर मी निघालो शाही महल आणि शाही किल्ला पाहायला. त्यामध्ये रस्त्यामध्ये मला एक काका भेटले. या काकाने मला शाही महलची भरपूर अशी माहिती सांगितली. यहाँ पे नहाने का गर्म पानी आता है। हाँ इधर से। हाँ और ये पानी यहाँ बहता है। और बीच में उनके झूले की बम्बई थी। हाँ। इसमें झूला झूले जाता है। झूला झूला और यहाँ पर नहाने के बाद इधर यहाँ ठंडा पानी आता है। थंड पाणी. ठंडा पानी नहाने का। अब चाहे गर्म से नहाओ चाहे थंड से नहाओ। ही जी नदी दिसते ती तापी नदी आहे आणि हे हाती महल जे शाही किल्ल्याचाच एक भाग होता, पण आता ते पूर्ण खंडर झालेलं आहे. नंतर एक फोटो काढला मस्त आणि शाही महलपासून निघालो मी आता ब्लॅक ताजमहल पाहायला. शाही महलपाशी पार्किंग वगैरे नव्हती, तर मी माझ्या बाईकसाठी अशी सिक्युरिटी करून ठेवतो, जी की माझी पण सिक्युरिटी होते, साखळी दंड आणि ती मोठं कुलूप. नंतर मी आलो ब्लॅक ताजमहलच्या मध्ये, म्हणजे काळं ताजमहल. ते व्हाईट आहे आणि हे काळं ताजमहल म्हणून ओळखलं जातं. आणि ही अकबर खाँच्या सेनापतीची कबर आहे. ताजमहल पाहिल्याच्या नंतर मी सामान पॅक केलं, गाडी घेतली आणि निघालो पुढल्या प्रवासाला. बुरहानपूरहून मी निघालो आता ओंकारेश्वरसाठी. रस्ता खूप भारी होता. वाटेमध्ये एका जागेवर पेरूचे दुकान होते, त्यामुळे मस्त पेरूचा आस्वाद घेतला. पोहोचलो ओंकारेश्वरला, ओंकारेश्वरच्या गेटपाशी. नंतर मी ओंकारेश्वरचं मंदिर दुरून थोडे व्हिडिओ कॅप्चर केले, एकदम छान असे. आणि दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. दर्शनाच्या रांगेमध्ये खूप गर्दी होती, तर 2 ते 3 तास लागले मला दर्शनासाठी. नंतर मी नर्मदा नदी पार करून ओंकार पर्वतावर आलो, जेथे मला महादेवाची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटली. आणि स्टॅच्यू ऑफ वननेस म्हणजे एकात्मतेचा पुतळा 108 फूट आदिशंकराचार्याची मूर्ती पाहिली. नंतर मी निघालो पुढच्या प्रवासाला. संध्याकाळ जवळजवळ झाली होती. ओंकार पर्वत उतरताना मला हा असा सुंदर असा लाईट शो रस्त्यावर दिसला. नंतर मी जेवण केलं एका धाब्यावर. ओंकारेश्वरहून निघाल्याच्या नंतर मी महू या गावी आलो आणि एका साई मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबलो.